कृष्णा, आझाद मैदानावर सध्या किती आंदोलक आहेत मराठा समाजाचे आणि त्याचसोबत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काय बदल करण्यात आलेत वाहतुकीत? हिंगोली जिल्हा वसमत तालुका इथून आम्ही आलेले आहे तरी आम्ही उपोषण कृष्णा, आवाज येतोय? 5 वर्ष झाले सध्या आझाद मैदानात किती मोठ्या संख्येनं आधीच मराठा आंदोलक जमा झालेत? हा बोला. मुंबईला आलो, तुम्हार मुंबईला आलो. नक्कीच मुंबईत जे आहे ते भगवं वादळ जे आहे मराठी क्रांती मोर्चाचं जे आंदोलन जे आहे ते आंदोलन मराठी सगळे अनेक जण जे आहे ते मुंबईत दाखल झालेले आहे. आझाद मैदान येथे आपण पाहायला गेलं तर अनेक आंदोलनं पार पडली, ऐतिहासिक आंदोलनं पार पडली. आज मराठा आंदोलकांचं देखील जे आहे ते आंदोलन आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने जे आहे ते आझाद मैदान येथे मराठा बांधव जे आहे ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील देखील याच आझाद मैदान येथे येणार आहेत आणि उपोषणाला बसणार आहेत. आणि एकंदरीत पाहता 2023 साली देखील जे आहे ते मराठा आंदोलनाची सुरुवात झाली होती आणि आज पुन्हा एकदा जे आहे 29 ऑगस्ट 2023 रोजी देखील जे आहे ते आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि आज 29 ऑगस्ट 2025 रोजी जे आहे आंदोलन जे आहे ते मुंबईत पार पडते, आझाद मैदान येथे पार पडते. आपण पाहू शकतो संपूर्ण आझाद मैदान जे आहे ते मराठा बांधवांनी खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काल रात्रीपासूनच मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहे ते आझाद मैदान असेल, CST असेल अशा अनेक भागात जे आहे ते रात्रीपासूनच दाखल झालेले आहेत. आणि एकंदरीत पाहता सर्वच मराठा आंदोलक जे आहेत मुंबईत दाखल झालेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय नक्की त्यांची प्रतिक्रिया आहे आज आझाद मैदान येथे? काय सांगाल, आज आझाद मैदान येथे आंदोलन पार पडतंय? सर, ही वेळ यायला म्हणजे सरकारने ही वेळ आणायला नव्हती पाहिजे होती. तरी पण आमची भाकरी आहे ती आम्हाला द्यावी त्यांनी. इतक्या दिवस 75-76 वर्ष आमची भाकरी खात आहे. आम्हाला आता कळालं की आमची भाकरी आहे ती आमच्या हक्काची आहे, ती आम्हाला भेटली पाहिजे. आणि ते दादांनी जे कष्ट केलेले आतापर्यंत जेवढी पण रक्त त्यांचं जळलेलं आहे त्याचं आत्ता कुठंतरी म्हणजे त्या रक्ताचं चीज झालं पाहिजे. हित आल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी पण समजून घेतलं पाहिजे की हे आरक्षण द्यावं. आणि आम्ही चुकीचं काय मागत नाही, आमची भाकरी आहे ती. आम्हाला त्यावेळेला माहीत नव्हतं, आज जरांगे पाटल्यामुळं आम्हाला ती भाकरी माहीत झाली. तर ती द्यायला काय आम्ही काय भीक मागत नाही तुमच्याकडं, आम्ही हक्काची मागतोय की हक्काचं आमचं आरक्षण आहे ते आम्हाला परत द्या. परत द्या म्हणजे आमचं आम्हाला द्या. आमच्या नोंदी सापडत आहेत तर आमचे दाखले द्या त्याच्याबरोबर. ही आमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही आज आझाद मैदान येथे दाखल झाला आंदोलन करायला. काही वेळातच जरांगे पाटील देखील या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. दादांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जे आम्हाला मुंबईला येण्याची गरजही नसताना जे दादांनी आदेश दिले, आधी सरकारला विनंती केलेली आहे दादांनी की बरोबर आहे कृष्णा. आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातनं मराठा बांधव आलेले दिसत आहेत. आपण आता जाऊयात आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडे. सचिन आहेत जरांगे पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत. सचिन, कुठपर्यंत आलाय जरांगेंचा ताफा? खरं तर जरांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज सकाळी लवकरच जरांगे पाटील यांनी नुकताच नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने प्रवेश केलेला आहे. मुंबईचा जो वाशीचा खाडीपूल आहे हा खाडीपूल जरांगे पाटील यांनी नुकताच क्रॉस केला आहे. खरं तर आंतरवली सराटीमधून निघाल्यानंतर जरांगे पाटील सुमारे 50 तासाचा त्यांचा अविरत प्रवास आहे. काल जुन्नर येथील 1 तासाची विश्रांती सोडली तर जरांगे पाटील हे कंटिन्यू प्रवासातच आहेत. कोणत्याही प्रकारची विश्रांती किंवा झोप त्यांनी घेतली नाहीये. गाडीतच काही मिळेल तो आराम असं असलं तरी ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालेलं आहे. आणि आता वाशीच्या खाडीपुलावरून जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये प्रवेश केला आहे. इथून तसा आझाद मैदानाचा रस्ता हा फक्त 1 तासाचा आहे. मात्र आतापर्यंतच्या प्रवासात जरांगे पाटलांचं एवढ्या ठिकाणी स्वागत झालंय. त्याच पद्धतीने जर मुंबईमध्ये ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत झालं तर जरांगे पाटलांना हाच रस्ता कव्हर करण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. खरं तर जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ नये म्हणून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, त्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले. तसा जरांगे पाटलांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. जरांगे पाटलांचा पहिला मुंबई दौरा
मुंबई बाहेरच रोखण्यात तत्कालीन सरकारला, शिंदे सरकारला यश आलं होतं. मात्र जरांगे पाटलांचा हा दुसरा दौरा आहे आणि हा दौरा रोखण्यासाठी आत्ताच्या सरकारकडनं विशेष असे काही प्रयत्न झालेले पाहायला मिळत नाही. त्यांच्या या आंदोलनावरती विविध मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. न्यायालयानेही जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी बंदी घातली होती. मात्र न्यायालयाची बंदी असतानाही जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीवरून आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच केली आणि त्यानंतर सरकारलाही आणि पोलीस प्रशासनालाही कुठेतरी नमावं लागलं आणि जरांगे पाटील यांना एक दिवसाची का होईना पण आझाद मैदानावरती आंदोलनासाठी परवानगी द्यावी लागली आणि 5,000 आंदोलकांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आलेले लाखभर आंदोलकांचा विचार करता आणि एक दिवसाच्या परवानगीचा विचार करता आता काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहोचतील आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपलं आमरण उपोषण सुरू करतील. मनोज जरांगे पाटील जरी आमरण उपोषण सुरू करणार असलं तरी सरकारने मात्र फक्त एक दिवसाची परवानगी दिली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जरी उपोषणाला आणि आंदोलनाला जरी 5,000 आंदोलकांना परवानगी दिली असली तरी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आलेले लाखभराच्या वर हे जे आंदोलक आहेत हे नक्की कुठे थांबणार, कशा पद्धतीने सरकार हे सगळं आंदोलन हाताळणार, मनोज जरांगे पाटील यांना यांच्या मागण्या मान्य करणार की त्यांच्यावर काही चर्चा करणार. कारण की सरकारकडनं अद्यापही अधिकृत अशी कोणतीही प्रकारची चर्चा या पूर्ण दौऱ्यामध्ये मागच्या 2 दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटलांसंग करण्यात आलेली नाहीये. आझाद मैदानावरती सरकारच्या वतीने काही चर्चा होतीये का, सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटतंय का, हे आंदोलन एक दिवसामध्ये थांबवण्यात सरकारला यश येतंय की सरकार मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाचा कालावधी वाढून देणार हे पाहावं लागणार आहे. बिलकुल सचिन, आता आपण आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे जाऊयात. खरं तर जरांगेंच्या या आंदोलनासंदर्भात प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आझाद मैदानापासून ते जरांगेंच्या ताफ्यापर्यंत असंख्य आमचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवतायत.